हाय, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत मस्त पौष्टिक चविष्ट आणि खूप फायदेशीर असं खीर बनवत आहोत. तर खीर हे मी अळीव खीर बनवत आहे. याला हलीमसुद्धा बोलतात. भरपूरच असं असे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे याचे नावं आहेत. ज्या ठिकाणी कोणतं नाव बोलतात याला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आज आपण हलीम किंवा अळीव खीर हे बनवत आहोत. हे खूप गुणकारी आहे आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हिमोग्लोबिनसाठी किंवा केस गळतीसाठी किंवा आपल्या शरीराची फिटनेससाठी हे खूपच सारं फायदेशीर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात एक स्त्री बाळंतपण झालेली असेल त्याच्यासाठी तर खूपच फायदेशीर ही खीर बनते. तर हे तिच्यासाठी खूपच फायदेशीर आहे. तर कशी बनवायची ते बघूया आपण. तर इथे 2 टेबलस्पून मी ते अळीव घेतलेला आहे आणि छान 1 ते 2 तास इथे भिजत ठेवला होता मी पाण्यामध्ये. तर आता ते बाजूला ठेवून आपण इथे छान एक अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. तर इथे गाईचं दूधच घ्यायचं आहे किंवा तुम्ही म्हशीचं दूधसुद्धा वापरू शकता. तर आता या दुधाला एक उकळी काढायची आहे. उकळी काढल्यानंतर आपण हे भिजून घेतलेलं अळीव आहे ते आपण यामध्ये ॲड करूया आणि छान मिक्स करून घेऊया. तर हे एकजीव छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे गुठळ्या होऊ नये म्हणून आपल्याला सतत हे एका स्पूनने किंवा हे चम्मचने ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता याला 15 मिनिटं तरी हे उकळून घ्यायचं आहे छान. तर आता हे 10 ते 15 मिनिटं उकळून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त आपली खीर तयार झालेली आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला तर जो आपण जायफळ आहे ते किसून घालणार आहोत. तर आवडत असेल तर तुम्ही इथे इलायची पावडरसुद्धा वापरू शकता. आणि हे जायफळ तर आपल्या थंडीच्या दिवसामध्ये खूप फायदेशीर आहे, म्हणून यामध्ये आपण जायफळ किसून घालूया. थोडंसंच किसून घालायचं आहे. तर हे सुद्धा आपण तर 1 ते 1.5 मिनिटापर्यंत उकळून घ्यायची आहे. तर खीर आपली छान मस्त उकळलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण यामध्ये साखर किंवा काहीच वापर केलेला नाही. आज आपण मस्त पौष्टिक हा खीर बनवत आहे, तर आपण गुळाचा वापर करणार आहोत. हे पारंपरिक पद्धत आहे आणि पारंपरिक पद्धतीनेच आपण छान हे खीर गुळापासून तयार करणार आहोत. तर आता आपण हे छान खीर उकळून घेतलेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. आणि याचा फायदा खूप सारं आहे, तुम्हाला माहीतच आहे. केसावरती आहे आणि आपलं शरीरामध्ये जो फिटनेससाठी चांगलं फायदेशीर होतो या खीरची. नक्की तुम्ही हे करून पहा आणि खाऊन पहा. आठवड्यापर्यंत तुम्हाला फरक जाणवू लागेल. तर आता ह्या खीरला आपण कोमट करून घ्यायचं आहे. गरम असताना आपल्याला इथे गूळ वापरायचं नाही आहे किंवा घालायचं नाही आहे. तर मी इथे गुळाचं पावडर वापरलेली आहे. तुम्ही इथे खडा गूळ वापरू शकता. खड्याचे जे गूळ असतो तो चाकूने कट करून घेऊ शकता, बारीक किसून घेऊ शकता. तर इथे मी पावडर वापरलेली आहे गुळाचा आणि मी इथे अर्धा कप गूळ वापरलेली आहे. ते आता आपण कोमट दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामधला पूर्ण गूळ वितळेपर्यंत आपण हे मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे आपला गूळ छान वितळतो आणि मिक्स होतो या खीरमध्ये. तर बघू शकता गूळ घातल्यामुळे याची खीरचं कलरही चेंज झालेला आहे. तर आता गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे, छान मिक्स झालेला आहे, कलरही खूप छान आलेला आहे आणि हा खूप छान टेस्ट आणि चविष्ट खीर लागतो. आणि तुमच्या घरात हे नक्कीच बनवून बघा. आणि एखादी बाई जर बाळंतीण झालेली असेल तर तिच्यासाठी हे खूपच फायदेशीर खीर आहे. हे नक्की करून तिला द्या, तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर आता आपण बाउलमध्ये सर्व करूया. सर्व करताना तुम्ही इथे हे थोडंसं गरम करू शकता किंवा कोमट करून याच्यामध्ये गरम करायचं नाही किंवा उकळी आणायची नाही, कारण यामध्ये आपण गुळाचं पावडर वापरलेलं आहे, गूळ वापरलेला आहे. त्यामुळे काय करायचं, फक्त हलकंसं गरम करायचं आणि लगेचच काढायचं. आणि सर्व करताना आपण इथे 1 चम्मचभर किंवा 1 टेबलस्पून इतपत आपल्याला तूप घालायचं आहे. खूपच फायदेशीर होतो तुपामुळे पण आणि हेल्दीसुद्धा होतो तुपामुळे. तर नक्की तुम्ही याच्यावरती तूप सर्व करावे खाताना किंवा पिताना. आणि याच्यावरती तुम्हाला जे आवडतील ते तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट्स घालायचे, पण एखादं आपण फिटनेससाठी किंवा ह्याच्यासाठी करतो तर ते थोडंसं ड्रायफ्रूट्स वापरायचे, खूप छान फायदेशीर होतो. तर मी ते पिस्त्याचे काप घातलेले आहेत. तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा.
सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा फ्रेंड्समध्ये वगैरे. तर पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.